नमस्कार मंडळी. तर बघा आज वातावरण कसं झालंय, तर पूर्णपणे पावसाचं वातावरण झालंय. म्हणजेच आभाळ आलेलं आहे, पाऊस येतो का काही असं झालेलं आहे. पण गरम तर इतकं होतंय की ऊन ज्या वेळेला असतं त्यावेळेला उन्हाचं जसं टेम्परेचर असतं तसंच गरम आत्ता होतंय. कारण बघा आभाळ पण कसं आलंय. तर आता अधिक महिना चालू आहे. तर आजचा व्हिडिओ आपला त्याबद्दलच आहे की अधिक महिना चालू आहे. तर आता मी यूट्यूबला बऱ्याच वेळेला व्हिडिओ बघितलेले आहेत. तर असं आहे की अधिक महिन्यामध्ये मुलीने आईची ओटी भरावी. मुलीने आईची ओटी भरायची नसते असं पण म्हणतात. पण आता ह्या वेळेला असं झालेलं आहे की मुलीने आईची ओटी भरायची असते. कारण आईने मोठं दान केलेलं असतं. म्हणजे मुलगी हे दान केलेलं असतं मोठं असं म्हणतात. त्यामुळे आईची ओटी मुलीने भरायची असते. पण हे खरं नक्की आहे का, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. कारण बरेचसेच मी व्हिडिओ वगैरे असे बघितले तर असे व्हिडिओ आलेले आहेत की या मुलीने यावर्षी आईची ओटी भरायची असते. कोणी जोडव्या घेऊन जातं, आईला बांगड्या, फळे, साडी असं घेऊन जातं. ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार, त्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार प्रत्येकजण घेऊन जातं आणि आईची ओटी वगैरे भरून येतं. तर हे खरं आहे का नक्की मला कमेंटमध्ये सांगा. बरेचसेच मी व्हिडिओ बघितलेले आहेत. तर ह्या वर्षी असं शास्त्रानुसार आलेलं आहे की दानधर्मही करायचा, जे काही पोथी वाचन वगैरे आहे तेही करायचं. कारण अधिक महिन्यात खूप असं पुण्य मिळतं. अधिक महिना हा खूप महत्त्वाचा मानला जातो. तर तुम्हाला काय वाटतं हे नक्की सांगा. मला याबद्दल काही एवढीशी माहिती नाही आहे. पण मी आता व्हिडिओ बरेचसेच बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की बाबा हे खरं असणार आहे की यावर्षी असं आलेलं आहे की मुलीने आईची ओटी वगैरे भरायची. तर आधी कसं होतं की आईने मुलीला अधिक महिन्यामध्ये जोडवी वगैरे करायची असते. पण ह्यावर्षी तसं नाही आहे. ह्यावर्षी थोडंसं वेगळं आहे की मुलीनेच आईसाठी जी ओटी वगैरे आहे, जी काही साडी वगैरे आपण ओटीला जसं हे करतो ते घेऊन जायचं आहे आणि आईची ओटी भरायची आहे. तर अशा पद्धतीने ह्या वर्षीचं आलेलं आहे बघा अधिक महिना. तर तुम्ही कोणी आईची ओटी वगैरे भरलेली आहे का? आणि बरेच ज्यांना आई नाही आहे तर त्यांनी कुलस्वामी जी आपली देवी असते तर तिची ओटी भरायची असते. असंही म्हटलं जातं की ज्यांना आई नाही किंवा ज्यांची आई विधवा आहे त्याच्याबद्दलही शास्त्र बघा यूट्यूबवरती आपण जेव्हा सर्च करतो त्यावेळेला सांगितलेलं आहे की ज्याची आई विधवा आहे त्यांनी काय करायचं, किंवा ज्याला आई नाही त्यांनी काय करायचं अधिक महिन्यामध्ये. आई आहे त्यांनी कशी, म्हणजे ओटीचं साहित्य काय काय न्यायचं, हे सगळे अपडेट बघा यूट्यूबवरती आलेले आहे. तर मी आता असं जर यूट्यूब ओपन केलं ना बघायला लागले तर सगळे व्हिडिओ जे आहेत ते सर्रास असे व्हिडिओ आलेले आहेत की मुलीने आईची ओटी भरायची आणि काय शास्त्र आहे हे सगळं आलेलं आहे. पूर्ण डिटेलमध्ये यूट्यूबवरती तुम्ही जाऊन बघू शकता. तर आजचा या वर्षीचा जो अधिक महिना आहे तो खूप चांगला आहे असं म्हणतात. तर बघा वातावरणही असं झालं आहे, वारं वगैरे सुटलेलं आहे बघा. थोडंसं रात्री भरपूर असं वारं सुटलेलं होतं बघा. वाऱ्याची जी झुळूक होती ती खूप चांगली होती. दिवसभर जेवढं गरम झालं तेवढं रात्री वारं खूप छान असं आलेलं होतं. वारं असं वाटत होतं की पाऊस वगैरे येते का काय. तर बघा पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे. आता बरेचसेच आंबे झाडाचे बघा गेलेले आहेत, म्हणजे पडलेले आहेत. बऱ्याच जणांनी घेऊन वगैरे जातात. आंबे जर पडले तर सगळेजण काय करतात तर घेऊन जातात. कोणीही ठेवत नाही खाली पडलेले आंबे. तर पूर्ण झाड बघा, ज्यांचं झाड आहे त्यांच्या वाटणीला आंबे आलेच नाही आहेत. तर बाकीच्यांनीच घेऊन गेले आंबे. तर बघा हे पूर्ण झाड जे आहे ते मोकळं झाले आंब्याचं. जे आमचे शेजारचे आहेत ते जरा कसे करतात की आंबे त्यांचे पडले की ते घेऊन जातात लगेचच. तर ते लक्ष ठेवूनच असतात, एखादा दुसरा आंबा पडतोय का कधी घेऊन जायचं यावरती त्यांचं लक्ष असतं. कारण कसं असतं, या झाडाचा जो आंबा आहे ना तो खूप असं गोड आहे, त्यामुळं आंबा पडला म्हणले की ते घेऊन वगैरे असे जातात. तर रोजच्यापेक्षा आजचं वातावरण खूप छान असं आहे बघा. एखादा दुसरा असा आंबा अजून झाडाला आहे
हे पूर्णपणे झाडाचे आंबे गेलेले आहेत, असे पडलेले आहेत वाऱ्याने, माकडाने वगैरे खाल्लेले आहेत. तरी ज्यांचं झाड आहे ते म्हणत होते की आमच्या झाडाचे जे आंबे आहेत ते कुठे गेले असं ते म्हणत होते शेजारी. पण ज्यांना म्हणत होते त्यांनीच नेलेत, पण ते सांगत नव्हते की आम्हीच नेले, असं ह्यानं नेलं त्यानं नेलं असं सांगत असतात शेजारी. पण खरं त्यांच्या वाटणीला ज्यांचं झाड आहे त्यांच्या वाटणीला काही ते आंबे आलेलेच नाहीत. नाही तर दरवर्षी काय करतात, जरा जरी पाड आलेला आंब्याला असला तर ते असं ठिक्क ते 2 ठिक्क आंबे या झाडाची निघतात गच्च भरून, ते लगेच काढतात. यावर्षी त्यांनी काढलं नाही आहे, का कुणाष्ट काढलं नाही माहीत नाही आहे. आपण पण काही कधी बोलत नाही आहे. पण त्यामुळे कसं झालं, माकडाने बरेच धुमाकूळ घातला होता झाडावरती आणि माकडाने आंब्याचे होते ते पाडून शेणा पूर्णपणे फस्त केले. म्हणजे आरत कच्चे खाऊन टाकले, काही पडले. पुन्हा वारा आल्यानंतर वाऱ्यानं काही आंबे आहेत ते पडले. त्यामुळं शेजाऱ्यांचं साधलं गेलं. असं असतं बघा, काहीतरी आपण बघा शेतामध्ये जेव्हा करतो तर शेजारचे जे असतात ते काही राखत नसतात, घेऊनच जातात. आपला डोळा न चुकतोय तोपर्यंत घेऊन जातात. असे बरेचसेच अनुभव होता आम्हाला पण इथं शेतामध्ये आलेले आहेत बघा. काही आपण लावा शेतामध्ये तर ते सगळं फस्त करतात. तर आता माझी मावशीने केळीचं झाड दिलेलं आहे, ते पण आता आम्ही बघा काल लावलेलं आहे. आणि एकदा आम्हाला दिलं होतं पण ते खराब झालं, पण आता दिलेलं आहे त्यामुळे आम्ही ते लावलेलं आहे. तर ते झाड आहे बघा देशी केळीचं झाड आहे ते. ते आता लावले, आता बघूया काय काय कसं. तर पाणी रोजच्या रोज घालणं, उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे गरजेचं आहे. कारण उन्हाळा जर म्हणायला गेला तर भरपूर असा उन्हाळा आहे, भरपूर उन्हाळा वाढलेला तर आहे. यंदा जर म्हणायला गेलं यावर्षी तर उन्हाळा कडक जाणवते असं दरवर्षीपेक्षा. तर तुम्ही माझे जे मोठे व्हिडिओ आहेत त्या मोठ्या व्हिडिओला खूप छान असा सपोर्ट करता, तर खूप मला आवडतं असं छान सपोर्ट करत जा. आज जे मी इथंपर्यंत आहे ते तुमच्या सपोर्टमुळेच आहे. मोठे व्हिडिओ आहेत ते पण बघत जा. आपल्या गावाकडचे व्हिडिओ येतात स्वामींचे, जे आहेत जे स्वामी समर्थांची जी माहिती आहे तीही मी तुमच्याशी शेअर करत असते. तर व्हिडिओला छान असतात, व्हिडिओ सपोर्ट करत जा. तर तुम्हाला कसे वाटतात माझे मोठे व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आज इतकं म्हणजे वातावरणात बदल झाला आहे, पण तरी पण असं गरम असे वाफ जीवनाची टेम्परेचरची जी असते ती येते. तर आता इथं मुलं वगैरे खेळत होती, तर मुलं आता काही जण सुट्टीला वगैरे असे गेलेले आहेत. त्यामुळे बघा ही अशी ज्या काट्या आहेत त्या अशा रवलेल्या आहेत. हे असं उजेडासाठी संध्याकाळचे बॅटबॉल असे खेळत होते. तर हे उजेडासाठी असं तुम्हाला दाखवते बघा. हे असं लाईटिंगचं वगैरे लावलेलं होतं. आता त्यांनी काय केलं आहे, मुलांनी सुट्टीला बरेचसेच मुलं गेलेले आहेत त्यामुळे आता बाकीचे कोणच खेळत नाहीत. 1-2 जण येतात, थोडंसं खेळल्यावानी करतात आणि जातात असं होतं. नाही तर ते खेळत होती. आता तोपर्यंत इकडे तिकडे 2 ते 3 आठवडे राहिले. 3 आठवड्यानंतर शाळा चालू होते मुलांची, त्यामुळे तर काही नाही, कुठं संध्याकाळचं थोडा वेळ खेळलं तर खेळलं. आता ते पण त्यांच्या शेतामध्ये वगैरे अजून काही केलेलं नाही आहे, मोकळं शेत आहे म्हणून खेळतात. एकदा त्यांनी शेतामध्ये काही पेरलं वगैरे तर मग नाही खेळता येत असं होतं. तर असं, तर आता चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. आणि अधिक महिना जो आता चालू आहे त्याच्याविषयी जर कोणाला अजून माहिती काही असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.